हा काय चालू होतं आपलं? याच्या अगोदर आपण थेरम ऑफ पॅरलल ऍक्सिस बघितला. आता आपण काय बघणार आहे? थेरम ऑफ परपेंडिक्युलर ऍक्सिस. काय? परपेंडिक्युलर ऍक्सिस. Previous theorem was only useful for the moment of inertia for axis parallel to the axis passing through the center of mass. जे सेंटर ऑफ मास मधून जात होते त्याच्या फक्त कशाला? पॅरलललाच आपल्याला कामाचे होते. पण आताचे जे ते कशासाठी कामाचे आहेत? कशासाठी? परपेंडिक्युलर ऍक्सिस. म्हणजे जर का ऍक्सिस परपेंडिक्युलर असत, ज्या गिवन प्लेन जे त्याला आता असा आहे समजा, हे ऍक्सिस असा आहे आणि जो पहिला ऍक्सिस आहे तो असा आहे, दुसरा ऍक्सिस असा आहे, दोन्ही एकमेकाला परपेंडिक्युलर आहेत आणि हा सुद्धा त्याला परपेंडिक्युलर आहे. लाईक एक्स वाय झेड. तिथं त्या वॉल मध्ये पहा, हा एक्स ऍक्सिस, ती वॉल वाय ऍक्सिस आणि झेड ऍक्सिस. कळलं का? म्हणजे हे एक्स ऍक्सिस, हे वाय ऍक्सिस आणि हा झेड ऍक्सिस. बट इट इज ओनली अप्लिकेबल फॉर लॅमायनर बॉडी. व्हॉट इज मीन बाय लॅमायनर बॉडी? द बॉडी विच इज अ फ्लॅट. जी चपटी, बुक, लीफ, पान, पेज तुमचं. कळलं का? हे जे आहे याला काय म्हणायचं? लॅमायनर बॉडी. त्याच्यासाठीच कामाचं आहे. मग याचं स्टेटमेंट काय? द मुवमेंट ऑफ इनर्शिया. काय? द मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ लॅमायनर बॉडी. काय? ऑफ अ लॅमायनर बॉडी about an axis perpendicular to its plane. About an axis perpendicular to its plane is sum of moment of inertia of the body about mutually perpendicular axes. Mutually perpendicular axes in its plane. All three axes are concurrent. काय स्टेटमेंट? कोण सांगल? Movement of inertia of a laminar body about an axis perpendicular to its plane. तीन पार्ट करू आपण याचे. पहिला, the movement of inertia of a laminar body about an axis perpendicular to its plane. पहिला पार्ट तिथं लिहिलाय. ह्याला काय वाचायचं? आयला द मुवमेंट ऑफ इनर्शिया. कोणाचा असतो मुवमेंट ऑफ इनर्शिया? बॉडीचा असतो. पण इथं बॉडी कोणती आहे? लॅमायनर. कोणती नाही चालत? दगड नाही चालत इथं. कोणती बॉडी लागती? लॅमायनर. दगड का नाही चालत? वाय? लॅमायनरच का लागती? मग तेच विचार. कारण लॅमायनर बॉडी मध्ये जे ऑब्जेक्ट असतात ते ऑब्जेक्ट जे ऍक्सिस आहेत तो पेपर करू. आता ही लॅमायनर बॉडी. आता याच्यातला एक ऍक्सिस इकडून घेतला, एक ऍक्सिस इकडून घेतला तर तो ऍक्सिस आणि हा ऍक्सिस कॉन्करंट होईल ना. पण जर आपण पेन घेतला हा, तर एक ऍक्सिस इथून जाईल आणि दुसरा ऍक्सिस इथून जाईल ना. ते एकमेकाला असतील का? किती लांबवले तर एकमेकाला कॉन्करंट होतील का? नाही होणार. म्हणून हे जे दोन ऍक्सिस आहेत कोणते?
Sum of moment of inertia of a body about म्युच्युअली परपेंडिक्युलर ऍक्सिस. ते ऍक्सिस सुद्धा कसे पाहिजेत? परपेंडिक्युलर पाहिजेत. मग पहिला पार्ट त्याच्यामुळे लॅमायनर बॉडी घ्यायची, कारण मुवमेंट ऑफ इनर्शिया कोणाचा तरी घ्यावा लागेल ना. तर पहिला पार्ट काय? द मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ लॅमायनर बॉडी अबाउट एन ऍक्सिस परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन. परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन इज सम ऑफ, हे बघा, इज साठी सम ऑफ मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द बॉडी अबाउट म्युच्युअली परपेंडिक्युलर ऍक्सिस आय एक्स आणि आय वाय. म्हणजे ही बॉडी, हे बघा, आपण जो काढतोय तो असा ऍक्सिस आहे. पण आता मला सांगा, मला असा काढता येईल का? हे 2 डायमेन्शन आहे ना. मग मी कसा काढेल? एक असा काढेल, हा एक्स, हे असा काढेल, हा वाय, आणि हा झेड. तिन्ही कॉन्करंट आहेत. कॉन्करंट म्हणजे एकाच पॉइंट मधून जातात. हा, हे लिहिलंय खाली, ऑल 3 ऍक्सिस बीइंग कॉन्करंट. मग पहिला पार्ट काय? याला काय वाचायचं? Movement of inertia of a laminar body about an axis perpendicular to its plane. हे प्लेन आहे लॅमायनर बॉडीचं. इज सम ऑफ movement of inertia of a body about mutually perpendicular axes, and all 3 axes are in concurrent in a plane. ते एकाच प्लेन मध्ये येतात कॉन्करंट. सांगा बरं मग, आता इथं नका पाहू, सांगा. अबाउट मी नाही, मी मुद्दाम उभा राहिलो, ते तुम्हाला दिसून नये म्हणून. याला काय वाचायचं? मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ लॅमायनर बॉडी अबाउट एन ऍक्सिस परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन. असं वाचायचं. याला काय वाचायचं? द मुवमेंट ऑफ अबाउट movement of inertia of a laminar body about an axis perpendicular to its plane. आता याला वाचायचं इज सम ऑफ, पहिला दुसरा पार्ट, movement of inertia of two mutually perpendicular axes. Two mutually in its plane. Its म्हणजे ह्या पहिल्या ऍक्सिसच्या प्लेन मध्येच येते. In its plane and all 3 axes are concurrent. आता इकडे न बघता याच्याकडे बघून The movement of inertia of body about two mutually perpendicular axes in its plane. All 3 axes are concurrent. समजलं? हे 2 कालचं काय होता आठवण्याचा प्रयत्न करा. एक मिनिट म्हणता नाही ना, पार्ट नि म्हणा, मग सगळ्यांचं सोबत येईल. द movement of the object perpendicular to the parallel
axis passing given axis. parallel to the given axis, passing through the center of mass and product of mass and square of the distance between two axes. ऍक्सिस अनेक वचन कालचं होतंय, हे आजचं आहे. आता तुम्ही जर असंच केलं, जर घरी जाऊन काहीच बघितलं नाही, तर मग ही सगळी मेहनत पाण्यात. कारण काय माहितीये का, इथं एकच गोष्ट आहे जी आपल्या सगळ्याच्या विरोधात आहे. ती कोणती? पेपर तुम्हाला लिहायचा आहे, ती गोष्ट सगळी विरोधात. ही सगळी मेहनत आहे का, ही माझ्याकडून होती, आणि एवढीच जर तुमच्याकडून झाली ना, मग काहीच प्रॉब्लेम नाही. आणि तेच मोठा प्रॉब्लेम आहे, होत तुमच्याकडून नाही. आता मी तुम्हाला सांगितलं, याने एकट्यानेच केलं, लक्षात ठेवायचं. तुम्ही घरी जाऊन काहीच केलं नाही याचा अर्थ. कळलं का? आता आपल्याला याला प्रूफ करायचंय, समजलं ना? परत एकदा आपण म्हणू, द मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ of a laminar body about an axis perpendicular to its plane is sum of moment of inertia of body about two mutually perpendicular axes in its plane. All three axes are concurrent. समजलं? सोपं आहे ना? फक्त करावं काय लागतं? लक्षात ठेवावं लागतं. लक्षात ठेवलं की झालं काम. झालं काय? झालं नाही, लिहायचं नाही. समजलं ना? आता याचं प्रूफ घेऊ आपण. दिसतंय का रे? दिसतंय ना हे स्पष्ट? आता बघा, कन्सिडर, एक पार्टिकल कन्सिडर करावा लागेल का नाही? कोणता करायचा? कन्सिडर अ पार्टिकल. कारण काय, आपल्याला जर मुवमेंट ऑफ इनर्शिया काढायचे तर इंटिग्रेशन काढावं लागेल, आणि इंटिग्रेशन साठी एक छोटं मार्ग घ्यावं लागेल ना, ज्यानं ते बनलेलं आहे. कन्सिडर अ पार्टिकल ऍट पॉइंट P, एक्स वाय झेड, त्याचे कोऑर्डिनेट आहेत, विथ मास dm, विथ मास dm, विथ मास dm. मग काय झालं त्याचं? Ix काय असेल? मुवमेंट ऑफ इनर्शिया एक्स ऍक्सिस भोवती, हे एक्स ऍक्सिस भोवती, याचं एक्स पासून डिस्टन्स म्हणजे एक्स कोऑर्डिनेट ना, हो का नाही? मग Ix इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअर dm. समजतंय का नाही? यस ऑर नो? हे फॉर्म्युला आहे हा, डिस्टन्सचा स्क्वेअर इंटू मास. तू नव्हती ना अंजली, तुला माहित नाही. डिस्टन्सचा स्क्वेअर इंटू मास हा फॉर्म्युला आहे. मग आय वाय काय होईल? वाय ऍक्सिसचं डिस्टन्स काय असेल? वाय स्क्वेअर dm, आणि झेड ऍक्सिसचं झेड स्क्वेअर dm. आता इकडे लक्ष द्या, तुम्हाला सांगावं लागलंच परत. झेड स्क्वेअर इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. का बरं? पायथागोरस थिअरम. म्युच्युअली परपेंडिक्युलर आहेत ना. मल्टिप्लाय बाय dm, मल्टिप्लाय करा dm, इथं दिसणार नाही. मल्टिप्लाय बाय dm, मग आय एक्स म्हणजे इथं काय आलेलं आहे? एक्स स्क्वेअर, झेड स्क्वेअर आहे ना, झेड स्क्वेअर dm, एक्स स्क्वेअर dm, वाय स्क्वेअर dm. इंटिग्रेटिंग काय होईल मग? झेड स्क्वेअर dm, एक्स स्क्वेअर dm, वाय स्क्वेअर, झेड स्क्वेअर dm म्हणजे आय झेड, एक्स स्क्वेअर dm म्हणजे आय एक्स. झालं प्रूफ. हा सोपा आहे, तोच काढायचा. याच्यात नुसता पायथागोरस थेरम वापरायचा बस. समजलं? कोणाला काय अडचण?
आहे का डाऊट काही? काय शिकलो आपण? काय शिकलो आपण? थेरम ऑफ परपेंडिक्युलर ऍक्सिस. कशासाठी शिकलो? काय गरज होती शिकायची? मी शिकवलं म्हणून का पुस्तकात आहे म्हणून? पुस्तकात आहे म्हणून नाही, मी शिकवलं म्हणून नाही, तर कशामुळे? जर का तुम्हाला लेसन संपल्यावर कळलं, लेसन संपल्यावर तुम्हाला आहे ना वेगवेगळ्या याचा मुवमेंट ऑफ इनर्शिया काढायचा एक टेबलच दिलेला आहे. त्या टेबलमध्ये जर एक तुम्हाला असं सांगितलं की एक डिस्क आहे, त्या डिस्कचा रेडियसच्या भोवती काढा, परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन काढा, तर मग हे थेरम कामी येतात. पायथागोरस थेरम आपण पुस्तकात आहे म्हणून किंवा मी शिकवला म्हणून नाही शिकलो 10वीला. जर दोन साइड माहित असल्यावर तिसरी साइड कशी काढता येते बघा, इथं पण कामी आला. तिसरी साइड कशी काढायची त्याच्यासाठी आपण पायथागोरस थेरम शिकलो. ह्याच्यासाठी नाही शिकलो की पुस्तकात होता, ह्याच्यासाठी पण नाही की मी शिकवला, आणि ह्याच्यासाठी पण नाही की परीक्षेत येईल. ह्याच्यासाठी की ते जेव्हा जेव्हा तुम्हाला राईट अँगल ट्रायंगल असेल आणि दोन साइड माहित असतील, तिसरी साइड काढण्यासाठी. मग तुम्हाला इथं एम आय काढायचं आहे ना, मुवमेंट ऑफ इनर्शिया. मग कोणत्या ऍक्सिस भोवती तर तुम्हाला फक्त माहिती आहे, 2-3 असतील जे पाठ करायचे तुम्हाला. मग जर तुम्हाला 2 ऍक्सिस माहिती आहेत पण ते एकमेकाला परपेंडिक्युलर आहेत, फॉर एक्झाम्पल मी इथे एक्झाम्पल सांगतो. डिस्क रिंग आहे समजा, काय रिंग, या रिंगचा तुम्हाला डायमीटरच्या भोवती काढायचा. कोण सांगेल कसा काढ? म्हणजे ती रिंग आहे ना, ती तुमची बांगडी आहे ना, त्या बांगडीला काही अशी बांगडी आहे ना, त्या बांगडीला काय केलं, प्लास्टिकची आहे समजा, त्याला एक छिद्र केलं आणि तार आर पार घातली, ते अशी फिरेल ना बांगडी, अशी फिरेल का नाही? तर मग त्याचा या नाही फिरणार. तुझं नाव किरण आहे ना, ते फिरेल अशी अशी फिरेल ना गोल, तर मग त्याचा एम आय काढायचा. कसा काढतात? बघा इकडं, याचा माहिती आहे आपल्याला परपेंडिक्युलरचा, आपण काढला ना पहिलेच. I is equal to mr². r म्हणजे तिची रेडियस. आपण काय करू, दुसरा एक डायमीटर काढू शकतो ना आपण. हे झाले एकमेकाला, आणि हा याचा माहिती, हा झेड झाला. मग ह्या थेरम नुसार IZ इज इक्वल टू IX प्लस IY, हा माहिती आहे mr² माहिती आहे ना. हा परपेंडिक्युलरचा माहिती इथं, ह्या पॅरलल म्हणजे जो प्लेनला परपेंडिक्युलर आहे ना तो माहिती आहे, हे दोन माहित नाही, पण हे दोन्ही सेम असतील का नाही? मग हे IX आणि IY सेम असेल ना, मग याला आपण काय लिहू शकतो, 2IX. मग इकडे जाऊन डिवाइड 1/2 mr². हा थेरम नसता तर हे काढता आला असतं का? नाही, तसंच, पण मग डिस्कचं वेगळं येईल. हा ती पूर्ण डिस्कचं बरोबर आहे. डिस्कचं येतं 1/2 mr², तसंच आलं. पण हे कसं आहे, अबाउट डायमीटर रिंगचं. कळलं का तुम्हाला? समजतंय का? मी काय गरज होती या थेरमची, समजलं का? हा थेरम नसता तर हे काढलं असतं का मी? मला एक्सपेरिमेंट करावा लागला असता, रिंग घ्यावी लागली असती, त्याच्यातून तार हे करावी लागली असती, पुन्हा त्याला फिरवावं लागलं असतं, त्याच्या पार्टिकलचं डिस्टन्स मोजावं लागलं असतं, आणि मग इंटिग्रेशन काढावं लागलं असतं, मला हेच भेटलं असतं. एवढी सगळी मेहनत करावं, आणि तर तुम्ही म्हणताल मग याला नाही, थेरमला नाही मेहनत करावं लागली थेरमला मेहनत. पण आता हाच थेरम सगळ्या ऑब्जेक्टला लागू होईल ना, आणि तिथं सगळ्या ऑब्जेक्टचे प्रॅक्टिकल करावं लागते. समजतंय का तुम्हाला मी काय म्हणते ते? इथं गरज आहे का? आता आपल्याला परपेंडिक्युलरचं माहित होतं, हे बघा याचं माहित होतं, हे दोन्ही परपेंडिक्युलर आपण घेतले, आणि ते सर्कल असल्यामुळे त्याचे डायमीटर सेम आहेत, त्याच्यामुळे त्याचा एम आय पण सेम आहे, तो झाला 2, आणि मग हे झाला हाफ. म्हणजे सेंटर मध्ये फिरण्याच्या हाफच लागते याला एम आय. कळतंय का? हे असं ते काढलं कुठं आपण,
मग आता पॅरलल ऍक्सिस वापरून याचं माहित झालं ना, डायमीटरचं. पॅरलल ऍक्सिस वापरून याचं काढू शकता. आता पॅरलल ऍक्सिसचा थेरम वापरून त्या फॅनचं काढू शकतात. कळलं का तुम्हाला? कोणाला काय अडचण आहे का? कोणती? आता तुम्हीच पहा, मुवमेंट ऑफ इनर्शिया व्हेक्टर क्वांटिटी येईल का? व्हेक्टर क्वांटिटी म्हणजे काय? ज्याला दिशेची गरज आहे. सांगा, दिशेची गरज आहे का? क्लॉकवाईज फिरलं काय, अँटी क्लॉकवाईज फिरलं काय, फरक पडतो का? मुवमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे डिस्टन्स आहे r², मास आहे m. आता मास वेक्टर क्वांटिटी आहे का स्केलर क्वांटिटी? डिस्टन्स स्केलर आहे का वेक्टर आहे? डिस्टन्स. डिस्प्लेसमेंट नाही, डिस्टन्स स्केलर. मग सांगा कोणती मुवमेंट ऑफ इनर्शिया? स्केलरच आहे ती, वेक्टर क्वांटिटी येऊ शकत नाही. आता सगळ्यात महत्वाचं, हा थेरम प्रूफ कसा केला कळलं? आता मला सांगा, याचा उपयोग काय, का प्रूफ केलं ते पण कळलं? गरज होती. तुम्ही म्हणताल मुवमेंट ऑफ इनर्शिया आम्हाला कशाला काढायचा, आम्हाला काय गरज आहे त्याची? तर बरोबर आहे तुमचं. ज्या वेळेस एखादी वस्तू फिरत असते त्यावेळेस त्याचा मुवमेंट ऑफ इनर्शिया काढावा लागतो. वॉशिंग मशीन असेल त्याच्यात एक डिस्क फिरत असते, फिरते का नाही? जर त्याचा मुवमेंट ऑफ इनर्शिया कंपनीला माहित नसेल तर कंपनी सांगणार नाही याच्यात एका वेळेला किती वेट टाकायचे, किती कपडे टाकायचे. नाही तर एवढी मोठी वॉशिंग मशीन बनवली असती ना, सगळ्या घरातले शेजाऱ्या पाजाऱ्याचे सगळे कपडे टाकले असते त्याच्यात. पण ते स्पेसच तेवढी देतात की कपडे तेवढेच टाकता येतात, म्हणजे त्याचा MIS तेवढा आहे, नाही ते फिरणारच नाही. साध्या साध्या गोष्टीला आपल्याला MI काढावा लागतो. मुवमेंट ऑफ इनर्शिया मास रिलेटेड आहे. म्हणजे एखाद्या याच्यामध्ये आपण ज्याला म्हणतो जायंट व्हील मध्ये लोक बसतात, पण फिरताना त्याचं वेट बदलतं. म्हणजे मास इज अॅनालॉगस क्वांटिटी विथ मुवमेंट ऑफ इनर्शिया. माहिती आहे ना, फिरताना त्याचं मास वेगळं होतं, मग ते फेकल्या जातील ना. त्याच्यामुळं त्याचा MI आपल्याला माहित पाहिजे. ओव्हरलोड करत नाहीत ते लोक कधीच, बॅलन्स करतात आणि मगच फिरवतात. बॅलन्स ते सांगतात, इथं तू नको बसू, तू तिकडे बस. ते त्यांना बॅलन्स करावं लागतं दोन्ही साईडला, तरच ते व्यवस्थित फिरतं. तिथं पण MI कामी येतो. कळलं का? कोणाला काय डाऊट, अडचण आहे का काही याच्यामध्ये? नाही. मास नाही चेंज होत, बरोबर आहे त्याचं. मास इज कॉन्स्टंट एव्हरीवेअर. पण ही मुवमेंट ऑफ इनर्शिया डिस्टन्सवर आणि मासवर अवलंबून आहे ना, डिस्टन्सच्या स्क्वेअरवर. म्हणून इकडे पहा, आता आपण बघणार आहेत अँग्युलर मोमेंटम. काय कितवा पॉइंट आहे हा? अवघड आहे रे. ते 1.7 होते, 1.8 आहे. अँग्युलर मोमेंटम और मूवमेंट ऑफ लिनियर मोमेंटम. मूवमेंट ऑफ लिनियर मोमेंटम. Angular momentum is analogous quantity of linear momentum. लिनियर मोमेंटम कशाने दर्शवत होते, आठवत आहे का रे? पी चा फॉर्म्युला काय? नुसतं MV. पी काय? MV. माहित नसेल तर मास इंटू व्हेलॉसिटी. त्याला न्यूटनच्या कितव्या लॉ मध्ये कामी आला होता? सेकंड लॉ ऑफ मोशन. मोशन म्हणलं की मोमेंटम येतं, कारण न्यूटनचे 3 लॉ आहेत मोशनचे दिलेले. Angular momentum is denoted by L. कशाने डिनोट करतात? आणि याचा फॉर्म्युला आहे
L is equal to RP, PR cross P. It is a vector quantity. L ही vector quantity आहे. Angular momentum is vector quantity. It is vector quantity. याचं युनिट काय होईल? किलोग्राम मीटर स्क्वेअर पर सेकंड. डायमेन्शन्स L2 M1 T मायनस 1 हे डायमेन्शन्स झाले याची. मग मॅग्निट्यूड काय झाली? वेक्टर क्वांटिटी आहे ना. PR sin theta. Theta is angle between P and R. लिनियर मोमेंटम आणि रेडियस वेक्टर याच्यामधलं जे डायरेक्शन आहे त्याला काय म्हणायचं? थीटा. याच्यामधला जो अँगल आहे त्याला काय म्हणायचं? थीटा. समजलं? कोणाला काय डाऊट? काय शिकलो आपण? काय त्याचा फॉर्म्युला? R क्रॉस P. मग मला सांगा त्याची युनिट काय? युनिट काय त्याचं? किलोग्राम आणि डायमेन्शन्स अँग्युलर मोमेंटम म्हणजे काय? मग ज्या वेळेस आपण एखाद्या वेळेस फिरतो, रोटेशनल मोशन करतो, रोटेशनल मोशन करत असताना ज्या वेळेस आपण अँग्युलर मोमेंटम बॅलन्स करतो त्याच वेळेस आपण रोटेट करत राहतो. जो डान्सर असेल जो गोल फिरतो तो अँग्युलर मोमेंटम बॅलन्स करतो. त्याने जर अँग्युलर मोमेंटम बॅलन्स नाही केलं तो स्लिप होतो, स्लिप होऊन खाली पडतो. बॅलेट डान्सर्स पाहिले असतील ना, बर्फामध्ये डान्स करणं. त्यांना जर जास्त फिरायचं असेल ना जोरात तर ते काय करतात? खूप सगळे जण जवळ येतात, सेंटरच्या जिथं फिरायचं त्याच्या जवळ येतात, जे गोल फिरायचे त्याच्या. आणि रेडियस काय करतात? कमी करतात. रेडियस कमी करतात. रेडियस त्यांचं मास सेम राहतं, त्याच्यामुळे अँग्युलर मोमेंटम कमी होतं आणि स्पीड वाढवता येते. आणि जर त्यांना कमी स्पीड करायची तर ते एकमेकापासून दूर जातात. पोहणारा काय करतो? स्विमिंग मध्ये जो वरून उडी मारतो स्विमर, तो काय करतो? ज्यावेळेस उडी मारायची त्यावेळेस पूर्ण हातपाय पसरवतो आणि अँग्युलर मोमेंटम काय करतो? वाढवतो. त्याच्यामुळे लिनियर अँग्युलर स्पीड कमी होती. आणि ज्यावेळेस तो एअरमध्ये एंटर होतो, वरून उडी मारताना एअरमध्ये ज्यावेळेस ब्रिज ज्यावेळेस सोडतो, एअरमध्ये एंटर होतो, त्यावेळेस तो काय करतो? सगळे हातपाय जवळ घेतो, पाय पण जवळ घेतो. पाहिलं असं का? त्याला अँग्युलर स्पीड वाढवायची असते, म्हणजे त्याला प्रदर्शन करायचं असतं. प्रदर्शन मध्ये तो असे राऊंड घेतो, असं गोल गोल फिरत फिरत खाली येतो. मग तो जर हातपाय पसरून आला ना तर त्याचा अँग्युलर मोमेंटम काय होईल? वाढेल आणि स्पीड कमी होईल. मग त्याला जास्त रोटेशन करता येणार नाही आणि दाखवायचे. त्याच्यामुळे जास्तीत जास्त रोटेशन करून लोकांना मनोरंजन करणं भाग असतं, म्हणून तो सगळे हातपाय जवळ घेतो आणि जोरात फिरतो. हे कसं कॉन्झर्व होतं ते आपण पुढे बघणार आहे. पण तुम्हाला एक एक्झाम्पल सांगितलं की हे नेमकं काय, तुम्हाला असं वाटू नये की तुम्ही नवीनच काहीतरी शिकताय. ह्या ऍडव्हान्स सायन्सचा फायदा घेऊन हे लोक तुमच्याकडून पैसे घेतात. साध्या बेसिक सायन्सचा ते कधीच फायदा घेत नाहीत. ऍडव्हान्स सायन्सचा अँग्युलर मोमेंटम, लिनियर मोमेंटम, त्याच्यानंतर याच्या अगोदर आपण बघितली कोणती कन्सेप्ट? MI. अशा कन्सेप्टचा ते फायदा घेतात. त्याच्यानंतर UCM, वेल ऑफ डेप्थ मध्ये ह्या सायन्सचा, मॉडर्न सायन्सचाच ते फायदा घेतात आणि तुमचं मनोरंजन करतात. कळालं का तुम्हाला? कोणाला काय डाऊट आहे? समजलं का? नक्की. मग आता आपण बघू अँग्युलर मोमेंटम इन टर्म ऑफ
मुवमेंट ऑफ इनर्शिया. मुवमेंट ऑफ इनर्शिया मध्ये बघू अँग्युलर मोमेंटम. म्हणजे तुम्हाला कळेल ना, मी जी स्पीड सांगितली अँग्युलर स्पीड ती कुठे आहे तिथं. कन्सिडर अ बॉडी. कन्सिडर अ रिजिड बॉडी rotating about axis. या ऍक्सिस भोवती रोटेट होतीये. आता अँग्युलर वेलॉसिटी सेम असेल ना सगळ्यांची, तुम्हाला माहिती आहे ना ते थीटा असतो म्हणून. अँग्युलर वेलॉसिटी काय ओमेगा, मेडअप ऑफ, ती बॉडी कशाने बनलेली आहे, पार्टिकल्स. पी क्यू आर डॅश डॅश डॅश, किंवा विथ पार्टिकल्स ऑफ मासेस काय m1 m2 m3 mn at distances r1 r2 r3 dash dash rn respectively. मग काय झालं सांगा बरं. समेशन ऑफ MI स्क्वेअर. बरोबर. आता मला सांगा लिनियर मोमेंटमचा मॅग्निट्यूड काय, PR साइन थीटा नाही, आपण असं समजू की ते लिनियर आहे. PR. P म्हणजे काय, P चा फॉर्म्युला काय, MV. P चा. आता V चा काय, R ओमेगा. V चा R ओमेगा आहे ना, माहिती आहे ना. मग L इज इक्वल टू MR स्क्वेअर ओमेगा. मग L1 एका पार्टिकलचं काय होईल, M1 R1 ओमेगा. L2 चं M2 R2 स्क्वेअर ओमेगा. L3 चं M3 R3 स्क्वेअर ओमेगा डॅश डॅश डॅश. Ln चं MN RN. मग टोटल मोमेंटम, टोटल अँग्युलर मोमेंटम काय असेल, L1 प्लस L2 प्लस L3 प्लस सो ऑन Ln. L1 काय, M1 R1 स्क्वेअर ओमेगा, M2 R2 स्क्वेअर ओमेगा, M3 R3 स्क्वेअर ओमेगा, सो ऑन Mn Rn स्क्वेअर ओमेगा. म्हणजे याच्यातून ओमेगा कॉमन काढलं तर M1 R1 स्क्वेअर प्लस M2 R2 स्क्वेअर प्लस M3 R3 स्क्वेअर प्लस सो ऑन Mn Rn स्क्वेअर ओमेगा. मग काय आलं, L इज इक्वल टू I ओमेगा. आता याला कम्पेअर करा, P इज इक्वल टू MV. हे याच्यासोबत, याच्यासोबत, याच्यासोबत नाही, P हे L सोबत आहे हे पण प्रूव्ह होतं. P इज अॅनालॉगस क्वांटिटी, L इज अॅनालॉगस क्वांटिटी ऑफ P. L ही P ची अॅनालॉगस क्वांटिटी, हे पण प्रूव्ह झालं. समजलं. काय अडचण आहे का, नक्की व्यवस्थित. RI स्क्वेअर, I म्हणजे इंटिजर. मुवमेंट ऑफ इनर्शिया मध्ये हे बघा, मुवमेंट ऑफ इनर्शिया ज्यावेळेस आपण काढतो ना, त्यावेळेस तुम्हाला मी सांगितलं होतं आपण डिस्टन्स जे काढतो ते डिस्टन्स फॉर्म्युलाने काढतो. बरोबर आहे का नाही. डिस्टन्स फॉर्म्युलामध्ये डिस्टन्स काय येतो, स्क्वेअर येतो ना. पायथागोरस असेल तर स्क्वेअरच येतो ना, म्हणून आपण डिस्टन्सचा काय घेतो, तिथं स्क्वेअर घेतो. डिस्टन्स काढतोय ना आपण, डिस्प्लेसमेंट नाही काढत, डिस्टन्स काढतो. काय काढतो, डिस्टन्स. म्हणजे I इज इक्वल टू MR स्क्वेअर. अजून एक रिझन आहे, ते विचार करून मला सांगा, नाहीतर मग मी तुम्हाला सांगत.
ठीक आहे. आता सध्या तरी इथपर्यंत काही अडचणी नाही. नक्की